पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हाँ सगळं ठीक आहे। स्कूटी गेली आहे। नाही नाही, काही टेन्शन नाही। अरे माझा कोणी काही बिघाडू शकत नाही रे। हाँ चल ठेव। फोटो वगैरे काहीच नाहीये। ज्या माणसाने त्याला बघितलं त्यालाही काही नीटचं आठवत नाहीये। दिस इज सो सॅड। आय थिंक पोलीस कंप्लेंट करायला हवी। ऑफकोर्स कंप्लेंट तर करायलाच हवी आपण। असं गल्लोगल्ली जाऊन तर गाडी नाही शोधू शकत ना। राईट। अश्विनी, मला माहिती आहे मी तुला आता हे सगळं सांगायला नको, पण माझ्याकडे काही ऑप्शन नाहीये। आय फील सो सॉरी फॉर यू, पण मी सुद्धा कंपनीची एक एम्प्लॉई आहे। काय सांगायचंय सांगा ना मॅडम। समजा जर तुझी गाडी नाही सापडली तरी तुला तुझ्या गाडीचे पूर्ण पैसे भरावे लागतील। म्हणजे तुझ्या गाडीचे कंपनी जसे पैसे कट करत होती ते तसंच सुरू राहील आणि मी त्यात काहीच नाही करू शकत। अश्विनी, ऑल द बेस्ट। मी वाट बघते। कशाची? तुझ्या बोलण्याची। तू असा अचानक का निघून गेलास तिथनं पैसे घेऊन? काय चाललंय तुझ्या मनात? घर घ्यायचंय की नाही? शिल्पी, हे बघ, माझ्या डोक्यात आहे ना सध्या खूप विचार सुरू आहेत। हो, पण ते विचार आपलं घर घेण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत का? हो। मी तरी तुझ्यासाठी महत्त्वाचे आहे की नाही? तू माझ्यासाठी महत्त्वाची आहेस असं तुला वाटतं ना, तर का गेलीस मला सोडून? मी तुझ्यासाठी महत्त्वाचं नव्हतं म्हणून? अरे पण मी येतेय ना परत आता। येतेस ना, म्हणजे तुझ्या कंडिशनवर। तुला हवं तसं सगळं होतंय ना म्हणून, आणि तुला तिथे राहायचं नाही म्हणून। पण या सगळ्या गोष्टीत ना शिल्पी, माझा विचार कुठेच नाहीये, आणि तो आहे असं दाखवण्याचा प्रयत्नही करू नकोस। अरे तू मला सांग, तू तिथून पैसे घेऊन असं का निघून गेलास? तू फक्त एवढ्या प्रश्नाचं उत्तर दे। मी तुला बाकी कुठलाही प्रश्न नाही विचारणार। ते पैसे मी दुसऱ्या कामासाठी वापरले। कुठे दुसरीकडे? मी ते तुला आता नाही सांगू शकत। का नाही सांगू शकत? शिल्पी, मी सांगितलं, मी तुला आता नाही सांगू शकत। आय मस्ट नो। तू खरंच नाही सांगणार आहेस? ठीक आहे, फाईन फाईन, नको सांगूस। हो प्राजू, ऐक ना। काय ग? मला काय वाटतं माहितीये ना, आज जाण्या अगोदर ना आपण एकदा विद्युतला ना फोन करायला पाहिजे। तो बरोबर असेल तर जरा। अगं पण मग त्याला सगळं सांगावं लागेल। हे बघ, त्याला जर मी नाही सांगितलं ना तरी तो चिडेल। त्याच्यापेक्षा सांगते। नाही नको, तू म्हणतेस तर जाऊ देत। ऐक ना, तुझ्या मनात आलंय ना, मग करून टाक त्याला फोन। बर। हा बोल ताई। विद्युत, तू कामात आहेस का रे? हो, जरा कामात आहे। काय झालं? काही नाही, माझं ना एक काम होतं। आपण नंतर बोलत तर नाही का चालणार? काय अर्जंट आहे का? नाही नाही नाही, अर्जंट नाहीये। तू तुझं काम कर, मी तुला नंतर फोन करते। हां ओके। अगं तो कोणत्या तरी कामात आहे। जाऊ दे, आपण आज जाऊया। हां
गाडीचा रंग कोणता होता? काळा रंग होता सर. आमची गाडी लवकरात लवकर मिळेल ना, म्हणजे चोर पकडला जाईल ना. हो, एक एक पैसे जोडून तिनं गाडी घेतली हो. मॅडम, फक्त तुमचीच गाडी चोरीला गेली असं नाहीये. आपल्या भागामध्ये एक टोळी अशी आहे की अशा गाड्या उचलण्याचं काम करते असं दिसण्यात आलेलं आहे. गेल्या 7 दिवसांमध्ये ही 4थी कंप्लेंट आमच्याकडे आलेली आहे. आम्ही युद्ध पातळीवर या टोळीला पकडण्याचा प्रयत्न करतोय. मॅडम, तुम्हाला या माणसाबद्दल अजून काही माहिती आहे का? नाही, म्हणजे ना एका दूधवाल्यानं आणि पेपरवाल्यानं पाहिलंय त्याला. आम्हाला काहीच माहित नाहीये. बर. इन्स्पेक्टर, माझी ना तुम्हाला विनंती आहे, तुम्ही लवकरात लवकर या चोराला पकडा. अहो, खूप कष्ट करून पैसे कमावलेत आणि मी ही गाडी घेतली आहे. या गाडीवर अजून मी बसले सुद्धा नाही आणि ती चोरीला गेली. आम्ही सध्या खूप वेगळ्या परिस्थितीतनं जातोय. तेव्हा तुम्ही जर... मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. आमची पूर्ण टीम या केसवर काम करत आहे. बाकीच्या लोकॅलिटीज मधून सुद्धा आम्ही माहिती काढतोय आणि जे काय आम्हाला समजेल ते तुम्हाला नक्कीच आम्ही कळवू. थँक्यू सर. थँक्यू सर. ये काय रे, साखर बिकर टाकत नाही? हे काय चहा आहे का? साहेब, तुम्ही बरं झाले वाटतं. बरं झालो म्हणजे? मला काय झालं होतं रे? आजारी होतो मी. आता डोक्याची बिमारी पण बिमारीच राहते ना. ये दिमागाची बिमारी कोणाला होती रे? नाही, मला होती. याडावानी मागत होतो मी. थांबा, हा घ्या फ्रेश चहा. आगे काय करतो? काय आज वॉर्मअपच्या आधी पिचवर रेडी? असंच जरा मूड फ्रेश करायला आलो. वा, पप्पू कापड्याला कशाला भेटायला गेला होता तू? पप्पू कापरे? कोण पप्पू कापरे? अरे तो विठानगरवाला. अच्छा, तो भंगारवाला. भंगारवाला? कसला भंगारवाला? 1 नंबरचा चोर आहे, चोर. हा, पण तू त्याला कशाला भेटायला गेला होता? मी नाही गेलो भेटायला. घ्या, तमाजा घेतोय का? तुला त्या आजाने बघितले त्याच्याशी बोलताना म्हणे मी नाही गेलो. अरे हा हा, तो पप्पू कापरे भंगारवाला. अरे त्याला एक जागा हवी होती, म्हणजे गोडाऊन पाहिजे होतं अजून भंगार भरायला. तर तो म्हणाला जरा दाखवता का तुम्ही गोडाऊन एखादं, म्हणजे त्याला अजून भंगार भरायला असं गोडाऊन हवंय. आता तू म्हणाला ना मार्केटमध्ये येऊ नकोस, तुला काही काम मिळणार नाही, बाकी मला कोणी काम देत नाही, म्हणून म्हटलं चला ज्याला जागा हवी त्याला तरी देऊया जागा. हे भाई, जे करशील ना ते विचार करून कर. हा, असं कोणाबरोबर पण काम नको करू. तुला माहिती आहे का त्याच्या नावावर 1760 केसेस आहे. त्याला सांग माझ्याकडे जागा नाहीये आणि डील कॅन्सल कर. ठीक. आता चहा पिऊया का शांततेत? तू पी, माझा झालाय. सूर्या, हे सूर्य, हा कप घे. हा. आणि ती आपली डायरी काढ. ते महिन्याचं किती खातं झालं बघ जरा. आता इथून पुढे काम करताना अलर्ट राहायला हवं. एक्सक्यूज मी. तुम्ही याच एरियामध्ये राहता? हो, इथेच राहतो. कुठे? हे इकडे समोर आश्रय सोसायटी. काय करता तुम्ही? मी प्रॉपर्टी बिझनेस मध्ये होतो म्हणजे? हो, बंद झाला, आता घरीच असतो. आम्हाला थोडी विचारपूस करायची आहे. कशाबद्दल? या एरियात चोरी झाली आहे. चोरी? तुम्ही कोण? हा सर, मी बबन पांडे. त्याचं काय सर, ह्या एरियात कधी कुठे काही झालं ना तरी त्याची सगळी खबर मला असते. साहेब, चोरी कुठे झाली? गाडी चोरीला गेली आहे, काळ्या रंगाची. अच्छा, ती गाडी साहेब, ती गाडी ह्या एरियातून नाही, ते मालती टॉवरच्या एरियातून चोरीला गेली. ती अद्दा आमच्याच पोलीस ठाण्यात येते. त्या चोरीबद्दल आणखी काही माहिती आहे तुम्हाला? नाही बुवा. तुम्हाला? ओके. पप्पू कापरे माणसाला ओळखता तुम्ही?
पप्पू कापरे साहेब एकदम फालतू माणूस आहे साहेब तो. आमचा त्याच्याशी काहीच संबंध नाही साहेब. अहो साहेब, अहो बेकार धंदे त्याचे, 2 नंबरचे धंदे करतो तो. ठीक आहे, या चोरीबद्दल काही माहिती असेल तर आम्हाला पोलीस स्टेशनला येऊन सांगा. हो साहेब. आम्हाला कशी माहिती मिळणार? म्हणजे काही संशयास्पद व्यक्ती, हालचाली असं काही वेगळं जाणवलं तर सांगा. या चोऱ्या थांबायला हव्यात. बरोबर आहे साहेब. हो. ए भाई श्रेयस, हात जोडतो, पाया पडतो. त्यांनी बघितलं ना आता काय नाव घेतलं, पप्पू कापरे. मी तुला काय बोललो, त्या माणसाच्या नादी लागू नकोस म्हणून. हे बघ भाई, त्या माणसाचे काही कॉन्टॅक्ट ठेवू नकोस, कळलं ना? परत ध्यानात ठेव, पप्पू कापरे. डोक्यात शिरते ना मी काय बोलतोय ते. थोडक्यात वाचलो बरं का आपण. तुला भेटू नको पुन्हा आता परत. आणि मम्मी, माझी गाडी तुला डॅश झाली. थांब, मी रिवर्स घेतो. हे सगळं काय? हे कुणी आणलं? बाबांनी आणलं. आणि हे बघ, माझे न्यू स्केच पेन्स. छान आहे. आणि ही बघ रिमोटची गाड. आणि आई, पेस्ट्री पण खूप प्रेमी आहे. आई, हे सगळं काय आहे? अगं श्रेयस, सगळं हे दुपारीच घेऊन आला, मुलांना शाळेतून आल्याला खुश करायला. पण इतका खर्च? कमावले तुम्ही. एवढा खर्च तर करूच शकतो. म्हणजे माझ्या बछड्यांना पार्टी देतोय. अहो पण एवढे पैसे खर्च करायचे म्हणजे काय आहे? सांगितलं ना, विचारू नकोस. कमावलेत मी. म्हणजे तुम्हाला नोकरी मिळाली? खरंच बरं झालं हो, नोकरी मिळाली. हिचे काय कानात वारं आल्यासारखं घणघण 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 करत असतेस ना, ते बंद कर आता. तू आणि तुझे सासरे एकसारखेच आहेत. जेव्हा बोगाव कटकट करत असतात किंवा प्रश्न विचारत असतात, 2च गोष्टी जमतात तुम्हाला. अहो पण एवढे पैसे एक तुला एकदा कळतच नाही. नको विचारू प्रश्न, म्हटलं ना मी. उज्ज्वला, शिल्पीला सांग वीज बिल भरलं म्हणा. अहो मी फक्त कामाबद्दल विचारते. म्हणजे एवढे पैसे तुम्हाला एक रकमी मिळाले? एवढंच ना? हे एक रकमी एवढे पैसे कुठून आले हेच विचारायचं आहे ना. हे आहेत ना तुझे सासरे, श्रीयुत प्रकाश वाघमारे. यांना जरा शांतता मिळावी ना म्हणून कमवून आणले. पैसे कमवत नाही म्हणून एक रकमी आणूनच दिले त्यांना पैसे. अहो पण तू वेडी आहेस का जरा? तुला कळत नाही? एकदा सांगितलं, प्रश्न नको विचारूस. श्रेयस, मुलांनो आज जा बघू, जात मध्ये सगळं घेऊन जा. हा, सावकाश. श्रेयस, अरे किती आरडाओरड करत असतोस घरात सतत. मुलं गांगरली ना. कळू दे ना त्यांना पण की त्यांची मामी आणि मम्मी किती मूर्ख आहे. सगळं हिच्या मूर्खपणामुळे झालंय. ताईमुळे काही झालं नाहीये. यानंतर माझ्या बहिणीला एक शब्द जरी बोललास ना तर मी विसरून जाईन ना की तू तिचा नवरा आहेस. विद्युत, ताईमध्ये बोलू नकोस प्लीज. आता काय मला अक्कल शिकवायला आलास? तुला जाब विचारायला आलोय. जाब विचारायला? हो, जाब विचारायला. आतापर्यंत तुझ्या सगळ्या मूर्खपणाकडे मी दुर्लक्ष केलं. कारण मला वाटत होतं तू मनातून एक चांगला माणूस आहेस.
मला वाटायचं माझ्या बहिणीची काळजी घेतो हा माणूस, माझ्या बायकोची काळजी घेतो, माझ्या मुलाची काळजी घेतो. तोंडाने फटकळ असला तरी मनाने चांगला आहे. पण नाही श्रेयस, तो माझा गैरसमज होता. मला आज समजलं की तू तर चोर आहेस. अत्यंत स्वार्थी आणि खोटारडा माणूस आहेस तू. विद्युत, काय बडबडतोस तू? तुला कळतंय का? उलट पहिल्यांदा खरं आणि अगदी स्पष्ट बोलतोय ताई. विद्युत, तू जा इथून. मी कुठेही जाणार नाहीये आणि मी आज तुझं सुद्धा ऐकणार नाहीये. कारण चूक तू सुद्धा केलीयस. तू सुद्धा खोटं बोललीयस. तू सुद्धा सगळं लपवलंयस. निदान माझ्यापासून तरी तू हे लपवायला नको होतंस ताई. काय झालं विद्युत? काय लपवलं अश्विनीने? मी नाही, काही नाही बाबा. विद्युत, तू चल माझ्या बरोबर, आपण बाहेर जाऊन बोलू. ताई, मी कुठेही जाणार नाहीये. इथे आता सगळ्यांसमोर सगळं बोलणार आहे. काय सांगणार आहेस? सांगतो ना. सांगतो कशाला? दाखवतो. अरे, हे तर अश्विनीचे तोडे तुझ्याकडे कसे काय आले? सांग ताई, सांग ना आईंना. तुझे हे तोडे माझ्याकडे कसे आले? सांग. अगं, का गप्प उभी आहेस? सांग ना, तुझे तोडे त्याच्याकडे कसे आले? विद्युत, प्लीज आता इथे नको. हं? घाण ठेवले होते हिने. काय तोडे गहाण ठेवले होते? कशासाठी? विचारा, तुमच्या मुलाला विचारा. काय श्रेयस वाघमारे, सांगा तुमच्या आई वडिलांना, तुमच्या बायकोने तिचे दागिने का घाण ठेवले? सांग. हे सगळं काय चाललंय? दादा प्लीज काहीतरी सांग. याला याचा बंगला बांधण्यासाठी जमीन घेता यावी म्हणून माझ्या बहिणीने तिच्या माहेरून मिळालेली एकमेव गोष्ट घाण ठेवली. ती स्वार्थी माणूस आहेस रे तू श्रेयस. एक मिनिट, मी नाही सांगितलं तुझ्या बहिणीला की जाऊन हे गहाण ठेव. अरे मान्य आहे ना, पण गहाण ठेवल्यावर तुला सांगितलं होतं ना, तेव्हा पैसे परत करू शकला असतास. तू म्हणू शकला असतास ना की घर नको बांधूया, जमीन नको घेऊया. अरे कमावले असतेस पैसे आणि मग बांधला असता तुझा बंगला, काय बिघडलं असतं? पण नाही, बायकोने मला विचारून कुठे ठेवलेत दागिने गहाण, असा तुझा ऍटिट्यूड आहे. अरे तिला तर बिचारीला एवढं पण कळत नाही रे की आजपर्यंत तू एकदाही आपलं घर म्हणाला नाहीस. सतत माझं घर, माझा बंगला, माझी जमीन, माझे पैसे, माझं 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 आणि फक्त माझं, बस. तिच्या भावनांची जराही कदर नाही का रे तुला? घेतलेस ना पैसे, वापरलेस ना, मग निदान जे काही झालं त्यासाठी तिला जबाबदार ठरवू नकोस ना. प्रत्येक गोष्टीसाठी तिला दोष देताना तुला काहीच वाटत नाही का रे? माझ्या आजीने मरताना सांगितलं होतं हे थोडं अश्विनीला द्या म्हणून, आणि श्रेयस, हाय ना, हा फक्त दागिना नाहीये, ही आठवण आहे. आणि आठवणींची ना किंमत नाही केली जात. आणि माझ्या बहिणीने तिची एकमेव आठवण गहाण ठेवली
आणि 5 लाख रुपये आणून कोणाला दिले? तिच्या नवऱ्याला, ज्याच्यावर ती अतोनात प्रेम करते. पण त्याला तर तिची कदरच नाहीये. कोणत्या अधिकाराने तिच्यावर ओरडतोस तू? अरे एखादा दुसरा असता ना तर लाजेने मेला असता.